नमस्कार भक्त हो. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अतिशय दुर्मिळ, चमत्कारिक आणि जीवन बदलून टाकणारी कथा. ही केवळ चमत्कारांची गोष्ट नाही, तर श्रद्धा, संयम, कर्म आणि आत्मविश्वास यांची कसोटी पाहणारी जीवन कथा आहे. ही कथा ऐकताना डोळे पाणावतील, मन शांत होईल आणि अंतःकरणात एक नवी ऊर्जा निर्माण होईल. अक्कलकोट पासून दूर असलेल्या एका लहानशा गावात माधव नावाचा तरुण राहत होता. कष्टाळू, प्रामाणिक, पण आयुष्यात अपयशाचाच सामना. वडिलांचे अचानक निधन, कर्जाचा डोंगर, आई आजारी, नोकरी नाही. देवावर श्रद्धा होती, पण उत्तर मिळत नव्हते. एके रात्री माधव देवाला म्हणाला, देवा, जर तू असशील तर मला एक चिन्ह दे, नाहीतर माझी श्रद्धा संपेल. त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडते. स्वप्नात एक तेजस्वी पुरुष, अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात करुणा आणि तेज. अक्कलकोटला ये, पण काही मागू नकोस, फक्त सेवा कर. माधव घाबरून जागा होतो. हे स्वप्न 3 रात्री सतत येते. अखेर तो निर्णय घेतो, अक्कलकोटकडे पायी निघायचा. मार्गात उपासमार, थकवा, लोकांची थट्टा. एके दिवशी एक वृद्ध भिकारी त्याच्याकडे पाणी मागतो. माधवकडे फक्त एकच गोट, तोही देतो. भिकारी असतो आणि म्हणतो, तू पास झालास. तू पास झालास. क्षणात तो भिकारी अदृश्य होतो. अक्कलकोटात पोहोचल्यावर माधव स्वामी समर्थांच्या दर्शनाला जातो. स्वामी समर्थ त्याच्याकडे न पाहता म्हणतात, आलास का? 3 दिवस उशीर झालास. माधव हादरतो. स्वामी पुढे म्हणतात, कर्ज तुझे नाही, कर्म तुझं आहे. पडू नकोस, सामोरा जा. ते त्याला एक कोरडी भाकर देतात. ही खा आणि तरकार सोड. माधव ती भाकर खातो. मन शांत होतं. गावात परतल्यावर आईची तब्येत सुधारते. जुने कर्ज माफ होतं. त्याला अचानक कामाची संधी मिळते. पण खरा चमत्कार बाहेर नाही, आत घडलेला असतो. तो म्हणतो, स्वामींनी मला श्रीमंत केला नाही, मला बलवान केलं. भक्त हो, स्वामी समर्थांचे चमत्कार हे दिखाव्यासाठी नसतात, ते आपल्याला आतून बदलण्यासाठी असतात. जर तुम्ही संकटात असाल, निराश असाल, आजच मनात एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, चमत्कार घडेल, योग्य वेळी, योग्य प्रकारे. काही महिने शांततेत जातात. माधव मेहनतीने काम करू लागतो, पण आयुष्य पुन्हा एकदा परीक्षा घेते. ज्या व्यक्तीने कर्ज माफ केलं होतं, तोच माणूस अचानक खोटा दावा करतो. गावात बदनामी, कोर्ट कचेरी, लोकांचे टोमणे. माधव पूर्णपणे खचतो. एक दिवस तो अक्कलकोटला परत येतो. डोळ्यात अश्रू, हात जोडून म्हणतो, स्वामी, मी तर तक्रार केली नाही, तरीही हे का? स्वामी समर्थ कडक आवाजात म्हणतात, सोनं आगीत टाकल्याशिवाय शुद्ध होत नाही. स्वामी समर्थ काहीच उपाय सांगत नाही, फक्त 7 दिवस मौन धरण्याचा आदेश देतात. 7वा दिवस संपता कोर्टात अचानक पुरावा सापडतो. खोटा दावा करणारा स्वतः गुन्हा कबूल करतो. माधव निर्दोष ठरतो. तेव्हा त्याला कळतं, स्वामींनी काही केलं नाही, पण सगळं घडलं.
यश मिळाल्यावर माधव लोकांना सांगू लागतो, स्वामी माझ्यासाठी चमत्कार करतात. तेवढ्यात त्याचं काम पुन्हा बिघडतं. तो धावत स्वामीकडे जातो. स्वामी शांतपणे म्हणतात, मी तुझ्यासाठी नाही, तू माझ्यासाठी बदललास म्हणून घडलं. त्या क्षणी माधवाचा अहंकार घडून पडतो. एकदा गावात भीषण दुष्काळ पडतो. माधवकडे थोडं धान्य असतं. तो सगळं गावात वाटतो. त्या रात्री मुसळधार पाऊस पडतो. लोक म्हणतात चमत्कार झाला. माधव म्हणतो, नाही, ही स्वामींची कृपा आहे, कारण सेवा झाली. निवेदक स्वामी समर्थांचे चमत्कार हे मागणाऱ्यासाठी नसतात, ते समर्पण करण्यासाठी असतात. जर आज तुम्ही संकटात असाल, जर प्रश्नाचे उत्तर मिळत नसतील, तर कदाचित स्वामी तुम्हाला बदलत असतील. आज या व्हिडिओ खाली फक्त एकच ओळ लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि पहा, योग्य वेळी योग्य प्रकारे चमत्कार घडेलच. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.